बड़ी खबर इस वक्त की महाराष्ट्र से आ रही है। यहां कल्याण लोकसभा के प्रत्याशी डॉक्टर श्रीकांत शिंदे का आज नामांकन पत्र बड़े हर्षोल्लास के साथ भरा जा रहा है। मौके पर कल्याण वार्ड क्रमांक 6, 13, 19 और 25 के नगर सेविकाओं ने अपना मत व्यक्त किया। आम्ही एवढं सांगू शकतो की तुम्ही बोलताय की बॅनरवरती दिसतंय फक्त कामं, तुम्ही स्वतः येऊन बघावं की काय आहे, बॅनरवरती आहे की रस्त्यावर येऊन बघावं। किंवा तुम्हाला असं वाटत असेल की त्यांची फक्त बॅनरबाजी नाही, साहेब स्वतः उतरतात, स्वतः करतात आणि काया पालट आहे। आज तुम्ही डोंबिवली शहराची बघा किंवा तुम्ही कल्याण शहराची बघा, जी काय काया पालट आहे, किंवा ग्रामीण भागाची बघा। आज साहेब छोट्या ना छोट्या कार्यकर्त्यांकडे जातात की काही तुमचे प्रॉब्लेम्स असेल, आमचे कार्यकर्ते असू द्या कोणी सामान्य नागरिक असू द्या, तो साहेबांकडे जातो, साहेब आमचे हे प्रॉब्लेम्स आहेत, ते प्रॉब्लेम्स आहेत, साहेब लगेच सॉल्व्ह करतात। इव्हन विरोधकांना उत्तर 4 तारखेला निश्चित मिळेल। आज तुम्ही सगळीकडे बघू शकतात, त्यांची काम लहान लहान मुलं पण सांगतील की आज त्यांनी काय कामं केली आहे। त्यांच्या कामाबद्दल आम्ही एक काम नाही ना, हजारो काम आम्ही दाखवू शकतात आणि त्याचं तुम्ही हे बघू शकतात। आणि हॅट्रिक त्यांचं ते गेल्या वर्षी जे निवडून आले होते जेवढ्या मतांनी मागच्या टर्मला, त्याच्या लाखो पटीने आज ते जास्त ह्याच्यानी 5 लाखच्या वर त्यांना मतदान पडेल। आम्ही एवढं कॉन्फिडन्सली सांगतो की त्यांना आम्हाला अपेक्षा आहे आणि जनता देणार। आम्ही जनतेला एवढं सांगू इच्छितो की त्यांनी फक्त आणि फक्त ह्या उमेदवाराकडे, कामाकडे आणि त्यांच्या विजयाकडे जातीने लक्ष द्यावं आणि कामं ही दिसत आहेतच। आज तुम्ही म्हणतायत की ती बॅनरवर दिसत आहेत, पण ती बॅनरवर नाही, आज जे तुम्ही उभे आहात पत्रकार परिषद किंवा इतर सर्व मंडळी, ती आज काँक्रिटीकरणावर उभी आहे, तर ती खड्ड्यावर किंवा मातीवर उभी नाही आहे। तर आज सर्व कल्याण डोंबिवली महापालिका ही सगळी काँक्रिटीकरण ही फक्त आणि फक्त खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यातर्फे झालेली आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।